नमस्कार, जय हिंद. या व्हिडिओमध्ये आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावरील कोणत्याही वस्तूवर जीचे मूल्य किती असेल किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जीचे मूल्यात होणारा बदल आपण इथे अभ्यासणार आहोत. तर सूत्र जे आहे ते जी बरोबर GM छेदामध्ये आरचा वर्ग. या ठिकाणी M म्हणजेच पृथ्वीचं वस्तुमान जे जीशी समानुपाती आहे आणि R म्हणजे पृथ्वीची त्रिज्या, जी म्हणजे गुरुत्व त्वरण त्याच्याबरोबर व्यस्तानुपाती आहे. पृथ्वी पूर्णपणे गोलाकार नसल्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील कोणत्याही बिंदूचे केंद्रापासूनचे अंतर हे स्थानानुसार बदलते. आपली पृथ्वी जी आहे ती स्वतःभोवती किंवा स्वतःच्या अक्षाभोवती फिरत असल्याने ध्रुवावर तिचा आकार थोडा चपटा झालेला आहे आणि विषुववृत्तावरती थोडी फुगी झालेली असल्याकारणाने केंद्रापासूनचे अंतर जे आहे केंद्रापासूनचे ध्रुवाकडचं अंतर हे कमी आहे आणि केंद्रापासूनचं विषुववृत्ताचं अंतर हे जास्त आहे. परिणामी केंद्रापासून विषुववृत्तावरचं जे अंतर आहे ते अंतर म्हणजे R हे वाढत असल्यामुळे त्या ठिकाणी जीचं मूल्य कमी आहे आणि केंद्रापासूनचं ध्रुव, उत्तर ध्रुव किंवा दक्षिण ध्रुव कोणत्याही ध्रुवावरचं अंतर जे आहे ते विषुववृत्ताच्या मानाने कमी असल्यामुळे त्या ठिकाणी जीचं मूल्य जे आहे ते कमी भरत आहे. ध्रुवाचे अंतर केंद्रापासून कमी असल्याने जीचे मूल्य त्या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजे 9.832 मीटर पर सेकंदचा वर्ग व विषुववृत्ताचे अंतर केंद्रापासून जास्त असल्याने जीचे मूल्य 9.78 मीटर पर सेकंदचा वर्ग आहे. म्हणजेच ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे जाताना पहा हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. बरेचदा तुम्हाला परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जातो की ध्रुवावर जीचं मूल्य किती आहे, तर त्याचं उत्तर आहे 9.832. कारण केंद्रापासून ध्रुवाचं अंतर हे अत्यंत कमी असल्यामुळे, अत्यंत म्हणजेच कमी असल्याकारणाने त्या ठिकाणी जे जीचं मूल्य आहे ते सर्वात जास्त आहे आणि ती किंमत आहे 9.832 मीटर पर सेकंदचा वर्ग. आणि ध्रुवाच्या मानाने जर आपला प्रश्न उलटा विचारला गेला, विपरीत प्रश्न असेल की विषुववृत्तावर जीचं मूल्य किती आहे, तर उत्तर आपलं आहे 9.78 मीटर पर सेकंदचा वर्ग. कारण केंद्रापासून विषुववृत्ताचं अंतर जे आहे ते ध्रुवाच्या मानाने जास्त आहे. त्या ठिकाणी त्रिज्या जास्त असल्याकारणाने जीचं मूल्य जे आहे ते 9.78 मीटर पर सेकंदचा वर्ग एवढं आहे. आणि या सर्व अभ्यासातून एक निष्कर्ष असा आहे की ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे जाताना त्रिज्या वाढत जाते. म्हणजेच ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे जाताना वाढत्या त्रिज्येमुळे जीचं मूल्य कमी होत जाते. उलट पक्षी विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना त्रिज्या कमी होत असल्याने जीचं मूल्य वाढत जाते. म्हणून जर तुम्हाला प्रश्न असा विचारला की सर्वात जास्त जीचं मूल्य पृथ्वीवर कोणत्या ठिकाणी आहे, तर आपलं उत्तर असलं पाहिजे ध्रुवावर. आणि ध्रुवावर किती आहे किंवा विषुववृत्तावर किती आहे तर त्याची उत्तर आपल्याला यायला पाहिजेत. धन्यवाद. जय हिंद.